डोंगरावरून पाणी नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचा विशेष कार्यक्रम सत्ताकारण. अजित पवार यांच्या अकाली अपघाती मृत्यूनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असंख्य घडामोडी घडतायत, म्हणजे दोन्ही राष्ट्रवादींमध्ये. आणि दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची जी चर्चा होती ती आता दिवसेंदिवस धुसर होत चाललेली आहे आणि संघर्ष मात्र तीव्र स्वरूप धारण करतोय. एकीकडे सुनेत्रा पवार यांना लगोलगीनी उपमुख्यमंत्रीपद आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार यांना राज्यसभेतली खासदारकी मिळाली असली तरी सुद्धा दोन्ही पक्षातला जो संघर्ष आहे तो शमला तर नाहीच, उलट तो अधिकाधिक तीव्र होताना दिसतोय. यामध्ये नेमकं काय होणार आहे? आता विलिनीकरण नकोय, पण मग एकमेकांचे पक्ष फोडायचेत का, असे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. या वादामध्ये सुरुवातीला प्रामुख्याने रोहित पवार हे बोलत होते. त्यांनी अनेक प्रश्न निर्माण केले. त्यानंतर अमोल कोल्हे यांनी माध्यमांना अनेक मुलाखती देत संशयाचं वादळ निर्माण केलं. आणि आता शरद पवार गटाच्या पक्षाचे अध्यक्ष शशिकांत शिंदे हेही काही आरोप करत सुटलेले आहेत. काल त्यांनी 31 तारखेला म्हणजे काल त्यांनी काही आरोप केले आणि त्यामध्ये पक्षाची घटनाच जी आहे ती प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी बदलून टाकली असाही आरोप केलेला आहे. या सगळ्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत आमचे नवराष्ट्राच्या पुणे आवृत्तीचे संपादक अनिकेतजी जोशी सर. अनिकेतजी, तुमचं खूप खूप स्वागत आहे. राष्ट्रवादीत नेमकं चाललंय काय? कारण ताज्या घटनेपासून सुरू करूया. काल जे आरोप झालेत किंवा ताज्या ज्या घटना घडामोडी तिथून सुरुवात करूया. राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन स्वतंत्र पक्ष आहेत ही वस्तुस्थिती आहे. पण दोन्ही पक्षातल्या काही लोकांना ती मान्य नाही असं दिसतं. एकतर अजित पवार यांच्या हयातीमध्ये विलिनीकरणाच्या चर्चा सुरू झालेल्या होत्या आणि त्यांच्या निधनामुळे जे ते प्रयत्न करत होते विलिनीकरणाचे, शरद पवारांच्या गटाचे बरेचसे नेते म्हणजे जयंत पाटील होते, रोहित पवार होते, शशिकांत शिंदे होते, अन्य काही मंडळी होती. या सगळ्यांनी प्रयत्न केलेले होते आणि 12 फेब्रुवारीला हे विलिनीकरण जाहीर केलं जाईल अशा प्रकारची घोषणा शरद पवारांच्या वतीनं त्यांच्या नातवानं, त्यांच्या जयंत पाटलांनी, त्यांच्या पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी त्यावेळेला केली. हे सगळं आता संपलंय, आता विलिनीकरणाचा विषय नाही असं देखील शरद पवारांच्या वतीनं सांगितलं गेलं. पण ते खरं होतं की नव्हतं? कारण वारंवार केवळ त्यांच्याच बाजूनं विलिनीकरणाचा विषय उकळून काढला जातो. त्याच्या जोडीला त्यांनी अशी एक भूमिका मांडायला सुरुवात केली, रोहित पवारांनी विशेषतः, की सुनील तटकरे हे त्यांचे
प्रांताध्यक्ष आणि प्रफुल्ल पटेल हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय स्तरावरचे कार्याध्यक्ष, या दोघांनी मिळून हा पक्ष हडप करण्याची भूमिका घेतली. म्हणजे आता हा शब्द देखील विचित्र आहे. पक्ष ही काही कोणाची खाजगी मालमत्ता असू शकत नाही. कोणी हडप करावी, कोणी त्यावर ताबा घ्यावा, कोणीतरी तिकडे घुसून म्हणजे घुसखोरी करावी, अशा प्रकारचं काही असू शकत नाही. पक्षाची घटना असते, पक्षाला अध्यक्ष असतात, त्याप्रमाणे राष्ट्रीय अध्यक्ष निवडले गेले. सुनेत्रा पवार यांच्या रूपानं त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष लावले. पण अजित पवार यांच्या कुटुंबियांकडनं, म्हणजे शरद पवार यांच्याशी निगडीत जे कुटुंबीय त्यांचे आहेत त्यांच्याकडनं अजित पवार यांच्या निधनाविषयी जशी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा प्रयत्न वारंवार केला गेला. त्याच्यासाठी रोहित पवार हे बेंगलोरला जाऊन तिकडे एक FIR दाखल करून आले आणि महाराष्ट्रामध्ये तटकरे आणि पटेल यांच्या विरोधात मोहीम त्यांनी तीव्र केली. हे सगळं कशाचं आहे लक्षण आहे? म्हणजे हे का दुसऱ्या पक्षाच्या मध्ये इतकी ढवळाढवळ शरद पवारांच्या सहकार्यांना का करावीशी वाटते, हा एक मोठा प्रश्न आहे. आणि त्याचं उत्तर तुम्ही जो दुसरा शंका कुशंका व्यक्त केली की पक्ष फोडीचा हा प्रयत्न आहे का, याच्यामध्ये आहे. शरद पवारांच्या निकटवर्ती मंडळींना असं नक्की वाटतंय की सुनेत्रा काकींच्या नेतृत्वाखाली आता रोहित पवार त्यांना काकी असा उल्लेख करतात, त्यामुळे महाराष्ट्रातले अनेक लहान मोठे नेते त्यांचा काकी असा उल्लेख करू पाहतात. खरं तर त्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार असा त्यांचा उल्लेख व्हायला हवा. पण तो न करता एक कौटुंबिक जवळीक साधण्याचा देखील हा प्रयत्न असू शकतो. सुनेत्रा पवार यांचं नेतृत्व रोहित पवार आणि त्यांच्या बाकीच्या मंडळींना, शरद पवारांना आणि त्यांच्या कन्येला मान्य नसावं अशी शंका या सगळ्या वातावरणामुळे येते. आता ह्याचं उत्तर अद्याप तरी सुनेत्रा पवार यांनी स्पष्टपणानं, जाहीरपणानं किंवा रोखठोकपणानं सांगितलेलं नाही. पण त्यांच्या पक्षाच्या वतीनं सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे बोलत आहेत. आता त्यांचे एक प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी देखील त्यांच्यावर तोफा टाकायला सुरुवात केली रोहित पवार यांच्यावरती. सुनील तटकरेंनी तर थेट आरोप केलेला आहे की रोहित पवार हे 5 कोटी रुपये यासाठी खर्च करतायत आणि हा एक आमच्या पक्षाच्या विरोधात एक बनाव किंवा आमच्या पक्षातल्या काही नेत्यांच्या विरोधात कटकारस्थानं ही रोहित पवार करतायत असा थेट आरोप त्यांनी केलेला आहे. त्यामुळे आता हे सगळं थोडं प्रकरण तीव्र होतंय असं आपल्याला दिसतं. आपण जर हा सगळा घटनाक्रम पहिल्यापासून बघितला तर 28 जानेवारी नंतर तातडीने शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेणे आणि जाहीर करणे की यात घातपात नव्हता, आणि त्याच्या अगदी विरुद्ध भूमिका जी आहे ती रोहित पवारांनी वारंवार घेतली. त्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने पत्रकार परिषदा घेतल्या, ज्या पद्धतीचे आरोप केले, त्यामध्ये त्याला सगळ्याला उत्तर जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये दिलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी त्या प्रत्येक गोष्टीचा खुलासा केलेला आहे. हे करत असताना त्यांनी काही गोष्टी ज्या महत्वाच्या मांडल्या, काही मुद्दे जे मांडले, त्यामध्ये विमानाचं जे बुकिंग करायचं असतं म्हणजे ते कुठून झालं तेही स्पष्ट केलेलं आहे. आणि त्यानंतर जो संशय निर्माण केला जात होता की पायलट बदलला, ऐनवेळी बदलला वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींचे खुलासे केलेले आहेत. याशिवाय त्या विमानामध्ये अतिरिक्त इंधन कुठलंही नव्हतं हेही स्पष्ट झालेलं आहे. हे सगळं सदनामध्ये सांगितलेलं आहे आणि सरकार याची संपूर्ण चौकशी करेल अशी ग्वाही देण्यात आलेली आहे. म्हणजे हे उत्तर देईपर्यंत रोहित पवार हे सगळीकडे ज्या पद्धतीने हा पत्रकार परिषदा घेऊन विषय मांडत होते, दिल्लीत जाऊन ते राहुल गांधींना भेटले, केजरीवालांना भेटले, मग कर्नाटकात जाऊन त्यांनी 0 FIR ज्याला म्हणतात तो दाखल केला. हे सगळं करण्यामध्ये नेमकं कारण काय असावं? रोहित पवार यांना अजित पवारांच्या मृत्यूचं राजकारण करायचंय, त्याचं राजकीय भांडवल करायचंय आणि त्यायोगे अजित पवारांच्या सहकाऱ्यांच्या मनामध्ये एक मनभेद, बुद्धिभेद असा तयार करायचा आहे, असं सगळं एक दिसतंय त्यांच्या बोलण्यावरनं, सगळ्या कृतींवरनं.
कारण जसं तुम्ही म्हणालात की विमान रिक्विजिशन करणं ही राज्य शासनामध्ये एक ठराविक प्रक्रिया असते. सामान्य प्रशासन विभाग जो मुख्यमंत्र्यांच्या अधिपत्याखाली असतो, त्यांच्याकडे विमानांचं नियोजन नियंत्रण करणारं एक संचालनालय असतं आणि त्यांच्याकडे विमान ज्यांना हवंय ते मंत्री किंवा त्याचे वरिष्ठ अधिकारी हे कळवत असतात. त्याप्रमाणे 27 जानेवारीला रात्री अजित पवारांनी निर्णय केला की आपल्याला उद्या सकाळी विमानानं बारामतीला जायचं आहे. यानंतर अजित पवारांनी त्यांच्या जो स्टाफ असेल हे सगळं करणारा त्यांना त्याची कल्पना दिली. त्या लोकांनी त्यांच्या शासकीय पद्धतीनुसार जे काही मेल लिहायचे असतात ते लिहिले आणि रिक्विजिशन केलं. आता कोणालाही जे विमान हवं असतं ते ठराविक कंपनीचं विमान त्यांच्या दिमतीला येईल किंवा यावं असं कोणावरती जो जे रिक्विजिशन करतात त्यांच्याकडे याचं काही नियंत्रण नसतं. आता रोहित पवार यांचे आरोप जर आपण पाहिले तर त्याची शहानिशा ही शासकीय स्तरावर आणि CID CBI या पातळीवर होतेच आहे. पण आपल्याला जी काही माहिती मिळते मंत्रालयामधून त्यानुसार अजित पवारांना कुठलं विमान द्यायचं, त्या विमानाचे कुठले त्याचे चालक वर्ग जो असेल, क्रू मेंबर्स हे कोण असावेत, हे सगळं रात्री 1 वाजताच ठरलेलं होतं. रोहित पवार हे असं सांगतायत की अगदी पहाटे जायच्या वेळेला अजित पवार विमानतळावर पोहोचल्यानंतर कोणीतरी ते बदलले लोक आणि भलते लोक आणले जे त्यांना हवे होते आणि ज्यांनी अपघात घडवला असं ते सुचवत आहेत. तर ह्याच्यामध्ये जे कर्मचारी गेले म्हणजे अजितदादांच्या सोबत 5 लोक गेले, त्याच्यामध्ये एक पोलीस अधिकारी होते आणि बाकीचे 3 जण हे विमान कंपनीचे किंवा त्यांनी नेमलेले असा क्रू मेंबर्स, पायलट आणि त्यांचे सहाय्यक असे लोक होते. या गेलेल्या सगळ्या बाकीच्या लोकांच्या कुटुंबियांच्या भावनांचा विचार मागे पण आपण याची चर्चा केलेली होती. रोहित पवार हे करत नाही आहेत किंवा त्यांचे बाकीचे सहकारी साथीदार हे करत नाही आहेत. ते फक्त मोठ्या मोठ्यांना असं सांगत सुटलेले आहेत की हा अपघात मुद्दाम घडवला. आता याच्या बाबतीतचे गेल्या 2 महिन्यात कोणतेही ठोस पुरावे की हे काही घातपात होता अशा प्रकारचं पुढे आलेलं नाहीये. आता फक्त तो ब्लॅक बॉक्स त्यातले काही संदेश याचं डिकोडिंग हे बाकी आहे. ते काम परदेशातल्या काही संस्थांकडनं केलं जात आहे. याच्यावरती परत त्यांचे संशय आहेत वगैरे वगैरे, तो भाग सोडून द्या. पण याच्यामध्ये काहीही सिद्ध झाले होत नसताना अद्याप आणि त्याचे कुठलेही पुरावे पुढे आलेले नसताना वारंवार घातपाताची शंका आणि म्हणजे मुद्दाम कोणीतरी अजित पवारांना कट करून ठार मारलं अशा प्रकारची विधानं करणं हे मला वाटतं सगळ्यांच्याच समाजाच्या भावना दुखवणं आहे. याच्यामध्ये विषय भरतीकडे नेणं आहे आणि याच्यातून काहीतरी राजकारण साध्य करणं आहे. आता हे राजकारण साध्य होत नाहीये असं लक्षात आल्यानंतर गेल्या 2 महिन्यामध्ये अजित पवारांच्या जे सहकारी आहेत त्याच्यात 1-2 व्यक्ती सोडल्या, मिटकरी वगैरे सारखे, तर बाकी कोणी त्याच्यात काही बोललेलं नाहीये. आणि लोक चौकशीची मागणी सगळ्यांनीच केलेली आहे. म्हणजे कुठलाही अपघात झाल्यानंतर जी चौकशी केली जाते त्याच्यापेक्षा एक उपमुख्यमंत्री गेल्यानंतर थोडी अधिक मागणी होणं, तीव्र मागणी होणं हे अगदी साहजिक आहे. त्या पद्धतीनं राज्य सरकारनं देखील पुढाकार घेऊन CBI कडे हे प्रकरण सोपवावं अशी केंद्र सरकारला विनंती करणारी पत्र पाठवली राज्य सरकारनं. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये आता जे अधिवेशन संपलं त्याच्या शेवटी असं जाहीर केलं की मी सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे असे आम्ही 3 दिल्लीत जाऊन गृह खात्याला विनंती करणार आहोत. गृहमंत्री अमित शहा यांना विनंती करणार आणि पंतप्रधानांना भेटणार की CBI चौकशी याच्यामध्ये करावी. हे सगळं सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विकल्प किंवा ज्याला म्हणू की मनभेद तयार व्हावा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये, नेत्यांमध्ये, अशा प्रकारची जाणीवपूर्वक चाल ती आता खेळली जाते. याचं एक छोटंसं पण महत्त्वाचं उदाहरण असं आहे की रायगड जिल्ह्यामधल्या एका ग्रामपंचायतीच्या कार्यक्रमात जे पोस्टर बॅनर लागलेलं होतं त्याच्यामध्ये सुनेत्राताईंचा फोटो नाही वगैरे, अजित पवारांचा उल्लेख नाहीये. अशा प्रकारे
आरोप किंवा अशा प्रकारचं प्रतिपादन त्याचे व्हिडिओ जारी करणं, हे सगळं पुन्हा रोहित पवार आणि त्यांचे सहकारी साथीदार करतायत. हे कशाचं लक्षण आहे? म्हणजे तुम्हाला त्यांच्या पक्षात काय चाललंय नेमकं, याच्यातून तुम्हाला साध्य काय करायचं? तर अजित पवारांचा अपमान किंवा अवमान त्या पक्षात केला जातोय असं सांगणं, हे अजित पवारांचे जे जुने सहकारी आहेत त्यांना सगळ्यांना एकत्र करणं आणि आमच्याबरोबर या असं सांगणं हेच आहे. त्यामुळे हा पक्ष फोडण्याचा प्रयत्न आहे. आता अशी उलटी प्रतिक्रिया ही दुसऱ्या बाजूने पण होऊ शकते. तर पटेल तटकरे यांनी अद्याप तशी काही हालचाल केलेली असं दिसत नाहीये, पण होणारच नाही असं पण नाही. त्यामुळे शरद पवारांच्या सहकाऱ्यांच्या मनामध्ये देखील काही विकल्प तयार करण्याचं काम उद्या झालं तर हे पक्ष फोडण्याचं कार्यक्रम दोन्ही बाजूने सुरू आहे असं आपल्याला म्हणावं लागतं या सगळ्यात. अगदी बरोबर आहे. अनिकेत सर, आपण जर बघितलं तर रोहित पवार हा एक मुद्दा झाला. त्यानंतर अमोल कोल्हे मैदानात उतरले आणि अमोल कोल्हेनी त्या विलिनीकरण कसं होणार होतं आणि ते स्वतः कसे अध्यक्ष होणार होते वगैरे अशा पद्धतीच्या चर्चा घडवून आणल्या. म्हणजे विलिनीकरण जणू काही अगदी उंबरठ्यावर येऊन थांबलेलं होतं आणि ते कुठल्याही क्षणी होणार होतं. त्याच्या बैठका किती झाल्या हा सगळा तपशील ते दिले. या सगळ्या प्रक्रियेमध्ये अजितदादा पवारांच्या पक्षातले कोणीच नसणं अजितदादा सोडून, हे एक मुद्दा झाला. आणि त्यानंतर शशिकांत शिंदे यांनी एका साप्ताहिकामध्ये एक लेख लिहिला आणि त्यामध्ये त्यांनी असा उल्लेख केला की अदृश्य शक्तींच्या धमक्या येत असल्यामुळे अजित पवारांनी पक्ष फोडला होता आणि ते सत्तेसोबत गेलेले होते, परंतु आता त्यांना परत यायचं होतं. म्हणजे एक एक नेता मैदानामध्ये उतरतो आणि या सगळ्या प्रकारच्या शंका कुशंका ज्या आहेत त्या निर्माण करतो, सगळ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करतो आणि मग त्याला अर्थातच तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी उत्तर देणं, हे सगळं आपण गेल्या 2-3 दिवसामध्ये बघतो आहोत. बरोबर आहे. आणि शशिकांत शिंदे जे म्हणाले की त्यांनी जो लेख लिहिला ज्याचा उल्लेख तुम्ही करताय, अजित पवार यांना पक्ष म्हणजे त्यांनी जो काही पक्ष निराळा काढला होता शरद पवारांच्या पासून किंवा शरद पवारांच्या विरोधात जाऊन, तो मुळामध्ये सत्तेत जाण्यासाठीच होता. आणि ही गोष्ट त्यांनी पूर्वी देखील म्हणजे जेव्हा ते एकत्र होते 2019 मध्ये नोव्हेंबरमध्ये त्यांनी जो मुख्यमंत्र्यांच्या सोबत म्हणजे आता जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तेव्हा मावळते मुख्यमंत्री होते त्यांच्यासोबत जाऊन अजितदादांनी शपथ घेतली. ते एक सरकार स्थापन केलं, 2.5-3 दिवस ते चालवलं. ते तेव्हा का त्यांना राजीनामा द्यावा लागला याचा थोडा तुम्ही विचार केला तर त्यात अशी गोष्ट होती की कुठलीही विधानसभा स्थापन झाल्यानंतर प्रथम सदस्यांचा शपथविधी होतो, त्याच सेशनमध्ये विधानसभेचे अध्यक्ष निवडले जातात आणि ते अध्यक्ष निवडले गेल्यानंतर जी बैठक होते त्या बैठकीमध्ये सरकारच्या वरती विश्वासाचा ठराव केला जातो. आता ह्याच्यातल्या सगळ्यात महत्वाची बाब अशी आहे की विधानसभेच्या अध्यक्षांची निवड ही गुप्त मतदानाने केली जावी अशाच प्रकारचा घटना आणि तशा प्रकारचे विधानसभेचे नियम आहेत. जर ती गुप्त मतदानाने विधानसभेचे अध्यक्ष निवडला गेला असता आधी तर पुढच्या सरकारच्या बाजूच्या मतदानाला काही अर्थ राहणार नव्हता. याचं कारण अजित पवारांच्या सोबत राष्ट्रवादीतला खूप मोठा गट आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शिवसेनेतला एक मोठा गट. जरी उद्धव ठाकरेंनी तेव्हा जाहीर केलं होतं की मला भारतीय जनता पक्षाबरोबर पुढे जायचं नाहीये असं जाहीर केलेलं होतं, पण जर विधानसभेची बैठक झाली असती आणि त्यात गुप्त मतदानाचा मुद्दा आला असता, गुप्त मतदानाने अध्यक्षांची निवड, तर हे सगळे फासे उलटे पडले असते आणि एकदा अध्यक्ष जर भारतीय जनता पक्षाचा नेता निवडला गेला असता तर पुढच्या सरकारवरच्या विश्वासमत ठरावाला काही अर्थ उरला नसता अशी भीती होती. तुम्हाला आठवत असेल तर तेव्हा दररोज सुप्रीम कोर्टामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या याचिका घेऊन उद्धव ठाकरेंचे लोक जात होते आणि त्यांनी जाऊन असंच सांगितलं की विधानसभेचा अध्यक्ष हे आधी न निवडता थेट मुख्यमंत्र्यांचा म्हणजे विश्वासदर्शक ठराव घेतला पाहिजे. ज्या दिवशी विधानसभेचं अधिवेशन ठरवलेलं होतं त्याच्या एक दिवस आधी सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की आम्ही सांगतो त्या पद्धतीनं पुढे हे कामकाज होईल
आणि त्यात त्यांनी असं सांगितलं की प्रथम सरकारवरचा विश्वासाचा ठराव घ्यावा लागेल, तो खुल्या मतदानाने घ्यावा लागेल, हात उंचावून, आणि त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करून आम्हाला सादर करावं लागेल, आणि त्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये विधानसभेचे अध्यक्ष निवडणे वगैरे जे काय कामकाज विधानसभेचं नॉर्मली असतं ते घेतलं जाईल. हा जेव्हा निर्णय आला तेव्हा उघड मतदानाने सरकारला पाठिंबा. या वेळेला अजित पवार आणि फडणवीस यांची पावलं अडखळली. त्यांच्या असं लक्षात आलं की या पद्धतीने खुलेपणानं पक्ष फुटण्याची जी स्थिती किंवा स्टेज ती नाही आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा देऊन ते मोकळे झाले. म्हणजे अजित पवार यांना काहीतरी शरद पवारांच्या विषयी फार प्रेमाचा उमाळ आला किंवा तत्व आठवली म्हणून त्यांनी राजीनामा दिला असं अजिबात झालं नव्हतं. हा सगळा सिक्वेन्स तुम्हाला लक्षात घ्यावा लागेल, तर पुढच्या सगळ्या घटनांचा अर्थ लागतो. आणि त्याच्यामुळं तेव्हा त्यांचं सरकार होऊ शकलं नाही. पण दोघंही नेते म्हणजे अजित पवार एकीकडे आणि फडणवीस दुसरीकडे हे त्यांच्या परीनं राजकीय त्यांचे डावपेच टाकत राहिले होते. कोरोनाचा काळ आला, त्याच्यामुळे ते सरकार पडण्याचा अवधी थोडा लांबला. अन्यथा जर पूर्ण काळाचं अधिवेशन उद्धव ठाकरेंना लगेच घ्यावं लागलं असतं, घेता आलं असतं मार्चमध्ये किंवा जूनमध्ये, तर तेव्हाच ते सरकार पडलं असतं. अशी वस्तुस्थिती राजकीय जे काही संदर्भ आहेत ते आपण सगळेजण नीट लावले किंवा सुसंगती लावली तर आपल्या लक्षात येतं. तसं होऊ शकलं नाही. कोरोनामुळे ते आणखीन 1 वर्ष 1.5 वर्ष लांबलं. आणि मग आपल्याला माहितीच आहे की 20च्या जूनमध्ये हा सगळा मुहूर्त त्यांना सापडला. एकनाथ शिंदे आधी बाहेर पडले. अजित पवारांनी स्वतः नंतर असं सांगितलेलं होतं की जेव्हा शिंदेनी निर्णय केला त्याच्या आधी जर मी करू शकलो असतो तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून माझी निवड भारतीय जनता पक्षाला करावी लागली असती. एकनाथ शिंदेनी ती संधी घेतली किंवा त्यांना ते शक्य झालं, त्यांना तो पक्ष फोडता आला. म्हणजे अजित पवारांच्या डोक्यात असं कुठेही नव्हतं की आपण सत्तेपासून लांब जाऊ. मग आता 2-2.5 वर्ष उपमुख्यमंत्री आणि त्याच्यानंतर नवीन सरकारमध्ये, नवीन राजवटीमध्ये पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अशी संधी आल्यानंतर ज्या पक्षाकडे किंवा ज्या विरोधकांकडे फक्त 46 आमदार विधानसभेत आहेत त्यांच्यासोबत जाऊन अजित पवार यांना कुठल्याही प्रकारे त्यांचं राजकीय हित साधता आलं नसतं. त्यांच्या आमदारांची जी महत्वाकांक्षा किंवा मनीषा असेल विकासाबाबतची, मतदारसंघातल्या काही कल्याणाच्या गोष्टींविषयी, ते अजित पवारांना करता आलं नसतं याची पूर्ण खात्री त्यांना होती. मग अजित पवार हे का गेले असते, सत्तेतून का बाहेर पडले असते, याचं कुठलंही लॉजिकल उत्तर हे शशिकांत शिंदे किंवा रोहित पवार किंवा स्वतः शरद पवार, सुप्रिया सुळे यांना कुणालाही देता आलेलं नाहीये. त्यामुळे तसं नव्हतंच. ते सत्तेतून बाहेर पडणारच नव्हते. विलिनीकरण व्हायचं असेल तर शरद पवारांना अजित पवारांच्या सोबत येण्याची म्हणजे पर्याय नव्हता. त्यांना तसं यावं लागलं असतं. आणि मग मंत्रिमंडळामध्ये जयंत पाटील आणि रोहित पवार यांचा समावेश अगदी सहज शक्य होता. शशिकांत शिंदेना एखादं पद मिळू शकलं असतं. हे सगळं न झालेलं राजकारण किंवा न झालेल्या घटनांचं दुःख हे कुठंतरी शरद पवारांच्या पक्षातल्या नेत्यांच्या मनात बोचतंय, त्यांना ते डाचतंय असं मला वाटतं. आणि माझं बरोबर आहे. म्हणजे निरीक्षण असं आहे की हा पक्ष फोडण्याचा प्रयत्न आहे. त्यांच्या मनातली ही जी सल आहे ती आता कुठे ना कुठे वेगळ्या वेगळ्या रीतीने सुनेत्रा पवार यांच्यावर निघतीये. कारण या सगळ्यांनी कधीही ज्याचं कदाचित असं त्यांना वाटलं नसेल की सुनेत्रा पवार इतक्या तातडीने उपमुख्यमंत्री होतील, त्या झालेल्या आहेत. पक्षाचं अध्यक्षपद हे अतिशय सुज्ञपणे प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांनी त्यांच्याचकडे सोपवलेलं आहे. त्यामुळे एकंदरच अजितदादांच्या बद्दलचा लोकभावना, आत्ताच्या परिस्थितीत असलेली सहानुभूती ही सगळी लक्षात घेऊन अजितदादांच्या पक्षाच्या नेत्यांनी आणि 4ही मोठ्या धुरीणांनी हा निर्णय घेतला की सुनेत्राताईंच्या हातात सगळी सूत्र देऊन टाकायची. परंतु त्यांच्याबद्दल आता जर आपण अलीकडच्या सगळ्या घटना घडामोडींचा विचार केला तर काटेवाडीत ते राहतात आणि त्यांच्या वाटेवर असंख्य काटे असणार आहेत हे उघड होतंय. एक तर अशा परिस्थितीमध्ये राज्याचा उपमुख्यमंत्री अपघाती अकाली गेलेला असताना निवडणूक ही खरं म्हणजे बिनविरोध व्हायला हवी अशी परिस्थिती आहे. परंतु तसं होईलच अशी शाश्वती मुळीच नाही. कारण लक्ष्मण हाके एक वेगळीच हे करतायत
याशिवाय त्यांच्या पक्षातल्या 2 नेत्यांच्या बद्दलची जी मोठी प्रकरणं अलीकडेच आली समोर, त्यामध्ये रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागलेला आहे आणि त्यांच्याबद्दलचं एक प्रकरण आहे ते राज्यात अजूनही गाजतंय. पुढे काय होईल माहित नाही. जिरवाळ हे जे आहेत त्यांच्याही बद्दलचं प्रकरण आलेलं आहे. म्हणजे सुनेत्रा पवार या आता तशा म्हटल्या तर त्यांच्या पक्षांतर्गत ही सगळी बाहेर येत असलेली प्रकरणं, दुसरीकडे शरद पवार गटाच्या नेत्यांकडून वारंवार होत असलेले आरोप आणि प्रयत्न, या सगळ्यामध्ये त्यांची वाट सोपी वाटत नाही आपल्याला राजकीय. अगदी बरोबर आहे. आणि त्यांच्या विरोधात आत्ताच 3 लोकांनी अर्ज भरलेले आहेत. अर्थात ते पुणे जिल्ह्याबाहेरची मंडळी आहेत, त्यामुळे त्यांना कदाचित त्यांचं मतपरिवर्तन होऊ शकेल. लक्ष्मण हाकेसारख्या व्यक्तीनं तिथे लढण्याचं खरं तर कारण नाही, परंतु ते आता ओबीसी आणि धनगर आरक्षणाचा मुद्दा घेऊन त्यांना एक तो स्वतःभोवती एक प्रकाश झोत फिरवून घ्यावा असं वाटत असेल. पण तसं काही म्हणजे झालं की निवडणूक बिनविरोध मोठे पक्ष कुठले लढतील असं दिसत नाहीये. काँग्रेसने जरी म्हटलं असलं की शरद पवार नसतील लढत तर आम्ही लढतो, पण काँग्रेसला देखील ते शक्य होईल असं दिसत नाही. त्यामुळे कुठलाही मोठा उमेदवार समोर नसल्यामुळं सुनेत्रा पवार यांचा म्हणजे जो काही विजय आहे तो निश्चितच आहे. आणि आता उलट असा एखादा लहान उमेदवार त्यांच्या समोर कोणी द्यायचा प्रयत्न केला तर जे मतांचं अंतर आहे ते खूप मोठं तयार होईल आणि त्याचा खूप मोठा फायदा सुनेत्रा पवार यांच्या पुढच्या राजकीय वाटचालीमध्ये होईल. कारण किती मार्जिननं निवडून आलेला नेता आहे याच्यावरती देखील त्याचा एक स्ट्रेचर अवलंबून ठेवण्याची आपल्याकडे महाराष्ट्रातल्या राजकारणात थोडी पद्धत आहे, नाही असं नाही. त्यामुळे जरी बिनविरोध झाल्या तर उत्तमच आहे, बिनविरोध न होता त्या अधिक मार्जिनने निवडून आल्या असं जरी झालं तरी देखील ते त्यांच्या दृष्टीने योग्यच आहे. काटे अर्थातच त्यांच्या मार्गामध्ये आहेत आणि त्यांच्या घरातलीच काही मंडळी, चुलत घराण्यातली असं आपण म्हणू, की त्यांच्या मार्गात काटे आणखीन बोचरे करण्याचे, आणखीन मोठे करण्याचा प्रयत्न करतायत. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काही प्रमाणात फुटावा आणि तो शरद पवारांच्या नेतृत्वाखालील पक्षाकडे यावा, तो गट, असा हा प्रयत्न मला दिसतोय. पण राजकारणामध्ये शेवटी काही सांगता येत नाही. उद्या शरद पवार असं जाहीर करतील किंवा ते बाजूला तसे झालेले आहेत असं आपण बघा. म्हणजे गेल्या 2 महिन्यात त्यांची फार विधानं किंवा फार काही बोलणं हे आलेलं नाही. अर्थात त्यांच्या तब्येतीचं कारण आहे असं आपण जरी म्हटलं तरी त्यांची मुलगी सुप्रिया सुळे या देखील फार आक्रमकपणे बोललेल्या नाही आहेत. त्यांनी पार्लमेंटमध्ये शेवटच्या 2-4 दिवसात एकच भाषण केलं की अजित पवारांच्या बाबतीत चौकशी पारदर्शक व्हावी इतकंच. त्यांनी कुठेही रोहित पवारांचं फार समर्थन केलं असं नाही. पण शेवटी त्यांचा पाठिंबा आणि त्यांची फूस ही रोहित पवारला आहे हे तर काय नाकारता येत नाही. असं जरी असलं तरी सुनेत्रा पवार यांचं नेतृत्व त्या ज्या शांतपणे आणि धीरोदात्तपणाने या सगळ्या घटनाक्रमाकडे पाहतात किंवा त्यांची ती प्रतिमा तयार झालेली आहे ही पाहता जरी काटे मार्गात असले तरी त्यांचा विजय निश्चित आहे आणि त्यांचं नेतृत्व अधिक मोठं होईल असं आत्ताचं वातावरण नक्की आहे. आपण म्हणलो होतो की मनसुबे काय, तर राष्ट्रवादीतल्या दोन्ही गटांकडून जे मनसुबे सुरू आहेत त्यातले कोणाचे सफळ होतात हे येणारा काळ लवकरच ठरवेल. तुर्तास तुम्हाला नेमकं याबद्दल काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी आणि अनिकेत सर आपली रजा घेतो. धन्यवाद.